हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण 10 मिनिटात अर्धा किलो लसूण सोलण्याच्या छान अशा 2 टिप्स पाहणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो लसूण घेतला आहे. त्याच्या पाकळ्या अशा प्रकारे आपण सुट्ट्या करून घेणार आहोत. खूप छान आणि सोप्या पद्धती आणि महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक जुन्या पद्धती आहेत. एकदम करायला सोप्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही भरपूर प्रमाणात मला जो आपला कांदा लसूण मसाला आहे त्यामध्ये मिक्स करण्यासाठी लसूण हवा होता, म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण सगळ्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करून घेतल्या आहेत बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपले जे पोहे खायचे चमचे आहे ते 2 चमचे तेल त्यामध्ये घातलं आहे आणि सर्व पाकळ्या आहे सुट्ट्या केलेल्या त्याला आपण चोळून घेणार आहोत. एकसारखं लावून घेणार आहोत. खूप छान आणि एकदम जुनी पारंपरिक पद्धत आहे बघा. अशा प्रकारे आपण त्याला तेल लावून ठेवायचं. उन्हामध्ये 1 तास त्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हाताने हा लसूण चोळला की त्याच्या पाकळ्या म्हणजे त्याचं जे वरचं साल आहे ते बहुतांश प्रकारे निघलं जातं. हे बघा अशा प्रकारे तेल लावलं होतं. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण चोळणार आहोत. बघू शकता त्याचं जे साल आहे ते बघा बऱ्यापैकी निघत आहे आणि अशा प्रकारे आपण छान असा लसूण सोलू शकतो. ही एक जुनी पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर दुसरी एक आहे, मी इथे दाखवली नाही, की हा लसूण आहे तो एखाद्या कापडी पिशवीमध्ये भरायचा आणि तो आपटायचा. पण तुम्हाला ती पद्धत आवडत नाही म्हणून मी तो व्हिडिओ दाखवला नाही. कारण काय होतं त्याने तो लसूण आहे तो ठेचला जातो, म्हणून तो मी व्हिडिओ बनवला नाही. तशा प्रकारे पण करतात. जास्त प्रमाणामध्ये लसूण सोलायचं असेल तर हे बघा कशा त्याचे सुट्ट्या होत आहेत, वरचं साल निघत आहेत. अशा प्रकारे छान चोळून घ्यायचं आहे. खूप छान पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जेव्हा जास्त प्रमाणात लसूण सोलायचं असेल आणि काही कार्यक्रम असेल तर तुम्ही अशा प्रकारे लसूण सोलू शकता, जो की तुम्ही अगदी 10 मिनटामध्ये जास्त प्रमाणात लसूण सोलण्याची छान अशी टिप्स आहे ही. बघू शकता आपण त्याचं साल बघा किती पटकन निघत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. सहजरित्या आपण ती करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या कपड्यावर पण तुम्ही चोळू शकता किंवा हाच लसूण तुम्ही एखादे जाड पॉलिथिनची कॅरी बॅग घेऊन त्यामध्ये पण तुम्ही चोळून त्याचं जे साल आहे ते काढू शकता. खूप प्रकार आहेत, पण ही एकदम सोपी पद्धत जुनी आणि पारंपरिक आहे. अशा प्रकारे तुम्ही लसूण सोलू शकता मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या. त्यानंतर ही बघा दुसरी पद्धत, मी वायरची पिशवी घेतली आहे. त्यामध्ये असं लसूण घालायचा आणि तो लसूण आहे तो आपण कपडे धुतो की नाही त्यासारखा आपण असा चोळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे चोळायचं आहे म्हणजे त्याचं जे साल आहे ते सुट्ट होतं. तुम्ही हीच पद्धत तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या, त्याच्यावर लसूण टाका, वरनं ते कपडा आहे तो गुंडाळा आणि आपण कपडे धुतो त्या प्रकारे तुम्ही चोळा. त्यामध्ये पण आपण जे साल आहे लसणाचं ते बऱ्यापैकी निघतं, अगदी 80% निघतं. बघू शकता आपण साल आहे बघा बऱ्यापैकी निघलं आहे. लसूण सोलायला अजिबात वेळ लागत नाही. मी अशा प्रकारे 10 मिनटात अर्धा किलो लसूण सोलला आहे मैत्रिणींनो. चला तर मग व्हिडिओ जरी आवडला असेल तर पटकन लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठून पाहतात ती कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करायचं आहे आणि छानशी कमेंट करायची आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.